वरिष्ठांच्या दबावामुळे पोलिसांचे हात बांधल्याची चर्चा। राजकीय दबाव हटवा, पोलिसांना फ्री हँड द्या, मुख्यमंत्र्यांना टॅग करत रोहित पवारांचं ट्विट। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी। गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना। महिला आयपीएस तेजस्वी सातपुतेंच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन, तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। एसआयटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उच्चस्तरीय न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमा। पीडितेच्या भावाची मागणी। पीएम रिपोर्टमध्येही चुका असल्याचा आरोप, तर आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार एक अधिकारी एसआयटीमध्ये घ्या, एसआयटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती असावेत, जरांगे पाटलांची मागणी। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबियांची जरांगेंनी सांत्वनपर भेट घेतली। कुटुंबाला मला 4 कामं दिली आहेत, ती मी करून देणार, जरांगेंचं आश्वासन। बीडमध्ये महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांची आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेतली। सोळंके यांच्याकडून महिला डॉक्टरच्या कुटुंबियांचं सांत्वन। सोमवारपासून राज्यामधील ओपीडी सेवा बंद राहणार। महिला डॉक्टर प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचा निर्णय। महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी ओपीडी सेवा बंद राहणार। 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत शासकीय खासगी सर्व डॉक्टर सेवा बंद ठेवणार। फलटण महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी करमाळ्यामध्ये विविध संघटनांकडून तहसीलदारांना निवेदन। एसआयटी चौकशीसह दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये फलटणकरांनी कॅन्डल मार्च काढला। आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कॅन्डल लावून वाहिली श्रद्धांजली। आरोपींना कठोर शिक्षा देण्याची केली मागणी।